नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. जी कॅप राऊंड म्हणजे कॉमन ॲडमिशन प्रोसेस नीट म्हणजे नीट अंडर ग्रॅज्युएट, ज्यामध्ये सेक्शन बी असतो. सेक्शन बी म्हणजे काय? तर सीईटी सेलनी जी नोटीस नंबर 13 दिलेली आहे, त्यामध्ये काय काय मेन्शन केलेलं आहे ते आपण स्टेप बाय स्टेप टप्प्याटप्प्याने बघूयात. ठीक आहे. सेक्शन बी मध्ये कुठले कुठले कोर्सेस येतात? तर ते कोर्सेसचं नाव आहे BAMS, BHMS, BUMS. ठीक आहे. त्यामध्ये त्यांनी ऍक्टिव्हिटी कुठल्या दिलेल्या आहेत ते बघूया आपण. ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय, बरोबर. त्याची तारीख दिलेली आहे 1/9/2025 ते 4/9/2025. पण त्यामध्ये रजिस्ट्रेशन कोणी करायचं आहे ते पण त्यांनी मेन्शन करून दिलेले आहे. कॅन्डिडेट्स हू हॅव रजिस्टर्ड प्रिव्हियसली नीड नॉट टू रजिस्टर अगेन, बरोबर. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी याआधी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करून देण्याची आवश्यकता नाही आहे, बरोबर. त्यानंतर पुढे त्यांनी काय दिलेलं आहे की अपलोडिंग द कलर डॉक्युमेंट्स अँड ओरिजिनल डॉक्युमेंट्स ऑन द पोर्टल, ती सुद्धा 4/9/2025 पर्यंत तारीख दिलेली आहे, बरोबर. त्यानंतर 6/9/2025 6/9/2025 ला पुन्हा एकदा नव्याने एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही डिक्लेअर होईल. ती कुणाची? ज्या विद्यार्थ्यांनी याआधी रजिस्ट्रेशन केलेली ते आणि जे नव्याने रजिस्ट्रेशन करतील त्यानुसार. इथपर्यंत समजलं असेलच तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर पॉइंट नंबर 5, पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड फर्स्ट. त्याची तारीख दिलेली आहे 8/9/2025, बरोबर. आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय? सीट मॅट्रिक्सचा अर्थ असा होतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये BMS, BHMS आणि BUMS या तिघांचे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजचे कॅटेगरी वाईज किती सीट्स अवेलेबल आहे ती सीट मॅट्रिक्स ही आपल्याला नीट यूजीच्या नोटिफिकेशन पोर्टलवर बघायला मिळेल. ठीक आहे. आणि त्यानंतर 8/9/2025 ते 10/9/2025 हा कालावधी आहे ऑनलाईन फिलिंग ऑफ चॉईस प्रेफरन्स. म्हणजे काय? की जी तुम्ही प्रेफरन्स फॉर्म बनवला आहे की कॉलेजेसचा यादी बनवलेली आहे ते आपल्याला पोर्टलवर इन्सर्ट करण्याचा कालावधी आहे 8/9/2025 ते 10/9/2025 पर्यंत. इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. त्यानंतर 12/9/2025 ला त्यांची सिलेक्शन लिस्ट ही डिक्लेअर होणार आहे, बरोबर. इथपर्यंत समजलं. त्यानंतर ज्या मुलांना कॉलेज अलॉट झालं आहे त्यांनी रिपोर्टिंग करायचं आहे 13 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत. ठीक आहे. इथपर्यंत कळालं असेलच. आता विद्यार्थी मित्रांनो, जो आपल्याला कालावधी मिळालेला आहे त्यामध्ये आपण काय करायला हवं? तर मी काही गोष्टी तुम्हाला सांगतो की आपण काय करायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, ती यादी कुठली? तर ग्रुपमध्ये आपण BAMS आणि BHMS 2024 मध्ये जी रँक लिस्ट होती म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर हे सुद्धा दिलेले आहे, बरोबर. ते आपण त्याची प्रिंटआउट काढून किंवा जी आपण प्रेफरन्स लिस्ट बनवलेली आहे दोघांची प्रिंटआउट काढून त्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन काय करायचं आहे ते मी पुढे तुम्हाला सांगेलच. आणि त्यापेक्षाही महत्वाचा विषय हा की प्रत्येक कॉलेजची जी वेबसाईट आहे ती आपण गुगलमध्ये सर्च करून त्यामध्ये कुठले कुठले मुद्दे बघायचे आपल्याला. सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे फी स्ट्रक्चर, म्हणजे कॉलेजची फीज काय आहे ती, बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट त्याचं लोकेशन काय आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट की त्यामध्ये IQची फीज काय आहे ते सुद्धा. आणि तुम्हाला त्यामध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले असतात की तुम्हाला काही मनामध्ये प्रश्न असतील त्या कॉलेज संदर्भात तर तुम्ही फोन करून ते विचारू शकतात. पण आता याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर सगळ्यात आधी म्हणजे आपण प्रेफरन्स लिस्ट, आता ती प्रेफरन्स लिस्ट बघूया. ही बघा, ही प्रेफरन्स लिस्ट आहे. ही प्रेफरन्स लिस्ट आहे, ही रँक वाईज कॉलेज दिलेले आहेत बघा. ज्यामध्ये BMSचं कॉलेज आहे आरे पोद्दार कॉलेज, त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण मंडळ पुणे, बरोबर. त्यानंतर तिसरं कॉलेज, अशी गव्हर्नमेंटची आणि प्रायव्हेटची कॉलेजची लिस्टची यादी दिलेली आहे. आता ह्या यादीची तुलना आपण कशी करावी? ठीक आहे. तर त्यासाठी महत्वाची गोष्ट जी आहे ज्याला आपण म्हणतो की प्रेफरन्स लिस्ट. आता प्रेफरन्स लिस्ट कुठे आहे ते आपण बघूया. तर बघा, ही आहे प्रेफरन्स लिस्ट.
आता प्रेफरन्स लिस्ट म्हणजे काय, की प्रेफरन्स लिस्ट नाही, सॉरी, आपण बोलूया त्याला कट ऑफ लिस्ट. आता कट ऑफ लिस्टचा अर्थ असा होतो, की 2024-25 ह्या वर्षी राउंड 3 मध्ये जे कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजमध्ये राउंड 3 ला ज्या विद्यार्थ्याचा कॉलेजमध्ये नंबर लागला आहे, जसं की एम हडपसर पुणे, हे पुण्याचं कॉलेज आहे, ज्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीचा आपण स्टेट मेरिट लिस्ट नंबर हा बघू शकतो. तर एक विद्यार्थी आहे ज्याचं नाव आहे सचिन. त्या सचिनचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर आहे उदाहरणार्थ 12,240, बरोबर? तर त्यांनी काय करायचं आहे, एक कागद आणि एक पेन घेऊन किंवा एक वही किंवा पेन घेऊन त्यामध्ये कॉलेजचं नाव, त्याचा कॅटेगरी नंबर आणि त्या कॉलेजचा एस-एम-एल या दोघांची तुलना करायची आहे. ती तुलना करण्याचा अर्थ काय होतो, की तुम्हाला यामध्ये एक कळून जाईल, की प्रत्येक कॉलेजमध्ये आपल्या कॅटेगरीमध्ये आणि गेल्या वर्षीच्या कॅटेगरीमध्ये कितीचा फरक आहे तो. याने आपल्याला एक अंदाज येऊन जातो, की आपल्याला हे कॉलेज मिळू शकतं का नाही मिळू शकतं. यानी एक आपल्याला यादी बनवण्यामध्ये सहकार्य किंवा हेल्प ही होतेच. आता बरेचसे विद्यार्थी आहेत, की ज्यांचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर हा साधारणतः ऑल इंडिया रँक 5,00,000, 6,00,000 किंवा 7,00,000 आहे. तर याचा अर्थ आपण असं समजायचा नाही, की आपण स्टेट मेरिट लिस्टमध्ये कॉलेज टाकायचे नाही ते. तर ही गोष्ट तेवढीच महत्वाची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी यादी आहे ती फक्त गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट बी-एम-एसचीच नसून बी-एच-एम-एस कॉलेजची सुद्धा दिलेली आहे. ठीक आहे? तर तुम्ही काय करणार विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला जो वेळ मिळालेला आहे ना, त्या वेळेमध्ये तुम्ही एक कागद, वही घेऊन ही यादी, ज्याचा म्हणतात कॉलेज वाईज आपल्या कॅटेगरीचा रँक आणि आपला स्वतःचा रँक असा लिहून काढला, तर तुम्हाला त्या गोष्टीचा अंदाज येईल. ठीक आहे? आता तुम्ही हे करालच अशी मी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट ज्या या वेळामध्ये आपण करणं हे आपल्या फायदेशीर राहील. ती म्हणजे काय? तर यामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस जे दिलेले आहेत, त्या संदर्भात माहिती काढण्यासाठी आपण काय करावं? इथे 3104 म्हणजे वाय-एम-टी कॉलेज जे खारघरला आहे, या कॉलेजची माहिती आपण कशी काढावी? तर आपण काय करावं? Google सर्चमध्ये जायचं आणि Google सर्चमध्ये गेल्यानंतर वाय-एम-टी बी-एम-एस कॉलेज हे असं कॉलेज ज्यावेळेस आपण पेस्ट करतो, त्यावेळेस याची वेबसाईट ओपन करायची. ठीक आहे? ही बघा, ही वेबसाईट ओपन झाली. ही वेबसाईट ओपन करून झाल्यानंतर इथे आपण क्लिक करायचं ॲडमिशन. या ॲडमिशनमध्ये गेल्यानंतर आपण बघावं इथलं फी स्ट्रक्चर काय आहे ते. ठीक आहे? या फी स्ट्रक्चरमध्ये आपल्याला कळून जातं, की वाय-एम-टी कॉलेजची फी स्ट्रक्चर काय आहे ती. याचं फी स्ट्रक्चर आहे ₹2,66,368 बरोबर? हे तुमच्या लक्षात आलंच असेल. त्यानंतर तिथे बघा आय-क्यू कोटाची फीस सुद्धा मेन्शन करून दिलेली आहे. हेही तुमच्या लक्षात आलं असेल. आणि फीज ही डिमांड ड्राफ्टला कुणाच्या नावाने बनवायचं हे सुद्धा इथे मेन्शन करून दिलेलं आहे. Y.M.T आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल या नावाने डिमांड ड्राफ्ट बनवायचा आहे. बरोबर? त्यामध्ये ही पण गोष्ट मेन्शन करून दिलेली आहे. ॲडिशनल पेमेंट ऑफ ₹25,000 अगेन्स्ट कॉशन मनी डिपॉझिट रिफंडेबल अमाउंट. म्हणजे यांनी काय म्हटलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचून घ्याव्या. ठीक आहे? त्यानंतर अजून काय म्हटलेलं आहे, त्यांनी हे बघा ओपन कॅटेगरी, त्याच्यानंतर डॉक्युमेंट लिस्ट पण दिलेली असेल असं मला अपेक्षित आहे. हे बघा, इथे तुम्हाला कुठले-कुठले डॉक्युमेंट्स हवे आहेत. बरोबर? वाय-एम-टी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल खारघर. आलं लक्षात तुमच्या? यामध्ये तुम्हाला कुठले कागदपत्र हवे आहे, ते सुद्धा तुमच्या नजरेखालनं जात असतात. विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने जर तुम्ही प्रत्येक कॉलेजची वेबसाईट बघितलं, तर तुम्हाला माहिती मिळेल, अशी मी अपेक्षा ठेवतो. ठीक आहे? धन्यवाद.